बांधावर गिरीपुष्प लागवड आहे. कृषी विभागाच्या संकल्पनेतून 2003 पासून हे प्रयोग करत आहे की शेतकऱ्याला सर्वात महत्त्वाचा संदेश देऊ शकतो माझ्या अनुभवाने की बांधावरच नत्र आहे. आज जो सरकारचा मोठा प्रश्न आहे नत्र नाही, युरिया नाही, तर बांधावर हे झाडं लागवड करून घेतली आहे. वर्षात 2दा छाटणी होते आणि याचं खाली पीक झालं का खरीपचं पीक खाली झालं का याची छाटणी केली तुम्ही असे आच्छादन देऊन द्या गिरीपुष्पाचं. आणि याच्यामध्ये विशेषतः अशी आढळून आली विद्यापीठच्या संशोधनानुसार की हवेतला 80% नत्र शोषतं. जसं द्विदल धान्य खेचतं म्हणून हवेतलं नत्र 80% याच्यात सामावलेलं आहे आणि तेच आपण जमिनीवर वापरून कुजून द्यायचं, म्हणजे युरियाची गरज नाही. आणि हे 2 प्रकार आहेत. नाही जमलं तर तुम्ही उकिड्यामध्ये टाकून कुजू शकतात, दुसरं आच्छादन देऊ शकतात, तिसरं तुम्ही कुंड्यामध्ये सोडू शकतात. म्हणून हे 1000 रोपांची लागवड सलग केली आहे. आणि हे 2दा छाटणी करून कांदासारखं मिरचीचं पीक जर आलं तर त्या ठिकाणी आपलं पीळ असतो रोप तयार होईपर्यंत हे छाटणी करून टोकन याचं ठिसूळता आहे. याच्यात कुजण्याची प्रक्रिया फास्ट आहे. युरिया जास्त मळे असल्यामुळे ते हे लगेच 8 दिवसात कुजतं. पाण्याचा स्पर्श झाला, मातीचा स्पर्श झाला. म्हणून माझा प्रयोग हा बांधावरच खत तयार करायचा. गिरीपुष्पाची एक भिंत केली आहे, छाटणी करून जमिनीवर टाकायचं. दुसरा प्रयोग नत्र 30 करण्यासाठी कोणत्याही मुख्य पिकात जे जास्त कालावधीचं पीक आहे त्याचं आंतरपीक द्विदल केलं जातं. हे जे द्विदल पीक आहे उडीद आहे, तूर मुख्य पीक आहे आणि त्याच्यामध्ये उडीद घेतला आहे. कापूस जर असला तर मूग घेतो, उडीद घेतो आम्ही. याचा काय फायदा आहे की उत्पन्न तर बोनस येऊन जाईल. हे जे उडीद आहे हा कालावधी आता काढण्याच्या अवस्थेत येऊन गेला आहे, पण याच्यामध्ये ज्या गाठी आहेत या रायझोबियमच्या गाठी ज्या हवेतला नत्र शोषतात आणि या तुटल्यानंतर आपल्याला युरिया DAP काही द्यायची गरज नाही. आणि मुख्य पीकला हे नत्र लागल्यामुळे आज पीक बघा एक जीवामृत कंपोस्ट देऊन आज रासायनिक शेतीपेक्षा एक जोमदार पीक तूर उभं आहे. ही तूर आहे एक GI मानांकन देशी वाण तूर आहे. आणि याचं एकात्मिक कीड व्यवस्थापन किंवा युरियाचा विषय आज ना तर आम्ही जागेवरच तयार करून त्यांना विद्यापीठच्या शिफारशीपेक्षा जास्त युरिया बांधावर तयार करून पिकाला देतोय. बघा पिकाची परिस्थिती जोमदार आहे. 2 बाबी वापरल्या आहेत, एक आंतरपिकाद्वारे, एक गिरीपुष्पाच्या द्वारे नत्र देण्यासाठी.